सबस्क्राईब करा मनीष रेसिपी या कुकिंग चॅनलला। लाल बटन दाबून जे बेल आयकॉन दिसतंय त्याला प्रेस करा। हे दोन्ही ग्रे कलर झाल्यावर तुम्हाला माझे नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करणार। तर आज मी इथे तुम्हाला साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पापड उपवासाचे कसे करायचे, वर्षभर टिकवून ठेवण्याचे ते करून दाखवणार आहे। यापूर्वीच्या मंगळवारी जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्यामध्ये मी नुसते बटाट्याचे दाखवले होते पापड। तर आज मी ते साबुदाणा आणि बटाटा मिक्स पापड कसे करायचे ते दाखवणार आहे। तर सर्वात पहिले साबुदाणा घेतलेला आहे ते 1 कप तो आपल्याला पहिले भाजून घ्यायचा आहे। याला काहीच टाकायचं नाही आहे, भाजताना नुसता हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साबुदाण्याची साईज तुम्ही बघू शकता, आता थोडीशी मोठी झालेली आहे भाजल्यानंतर। थोडा वेळ लागतो, 7 ते 8 मिनिटं लागतो साबुदाणा भाजायला, पण व्यवस्थित तुमचा साबुदाणा तुम्हाला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत साबुदाण्याची साईज मोठी होत नाही किंवा तो फुलत नाही तोपर्यंत। तर साबुदाणा इथे भाजून झालेला आहे। आता याला मिक्सरमध्ये टाकून याचं पीठ करून घ्यायचं आहे। होईल तेवढं बारीक पीठ याचं तुम्हाला काढून घ्यायचं आहे। साबुदाण्याचं पीठ आता इथे मी काढून घेतलेलं आहे पूर्ण बारीक, तुम्ही बघू शकता। पुढची प्रोसेस करूया आपण। बटाटे घेतलेले आहे इथे उकडलेले, 8 ते 10 बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहे। तुम्हाला हवे तेवढे बटाटे, जेवढे पापड करायचे आहे तेवढे तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर याला आता किसून घ्यायचं आहे पूर्ण, जसं मागच्या पापडाची प्रोसेस दाखवली होती तसंच करायचं आहे। बटाटे पूर्ण किसून झालेले आहे फाईन, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये आता चवीनुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे। तुमच्या अंदाजाने तुम्ही मिठाचं प्रमाण बरोबर चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे। तर मीठ घातल्यानंतर बटाटे मिक्स करायचे आहे। याला तेलाचा हात लावून तुम्हाला मिक्स करावं लागतं, त्यानंतर त्याचा एक गोळा व्यवस्थित चांगला बनतो नंतर। तर मीठ मिक्स करून झाल्यानंतर जे आपण साबुदाण्याचं पीठ केलं होतं ते साबुदाण्याचं पीठ आता आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे। 1 वाटी किंवा 1 कप पीठ इथे घालून घेतलेलं आहे। थोडासा अंदाज कमी जास्त झाला तर चालतो, हे पापड चुकत नाही किंवा खराब पण होत नाही। तर पीठ घालून घेतल्यानंतर याला परत आता व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। एक पूर्ण गोळा तुम्हाला पीठ घातल्यानंतर तयार करून घ्यायचा आहे तेलाचा हात लावून, तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे हा गोळा आपल्याला पूर्ण नीट मळून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा आपला जवळपास बनत आलेला आहे आता साबुदाणा आणि बटाट्याचा, तुम्ही बघू शकता। आता पीठ पूर्ण नीट मिक्स झालेलं आहे, त्याच्यामध्ये बटाट्याच्या कीस जो होता त्यामध्ये साबुदाणा पीठ पूर्ण मिक्स झालेलं आहे नीट। त्याच्याला जेवढ्या पापडची साईज हवी आहे तेवढे असे गोळे बनवून घ्यायचे आहे। तर गोळे बनवून झाल्यानंतर पापड इथे बनवायचे मी पहिले मंगळवारच्या व्हिडिओमध्ये प्रोसेस दाखवलेली आहे, त्याच प्रोसेसने इथे पापड आम्ही बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, तुम्ही पोळपाटाने किंवा प्लेटने किंवा हाताने पण हे पापड थापू शकता। आणि साबुदाणा बटाट्याचे पापड हे बनवून तयार झालेले आहे आणि याला तुम्ही उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे। 1 दिवसात हे सुकतात, पण दुसऱ्या दिवशी परत याला ऊन लावून घ्यायचं आहे, कारण ते वर्षभर आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे असतात। ते खराब होऊ नये, त्याला बुरशी लागू नये म्हणून 2 दिवस याला नीट उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे। तर साबुदाणा बटाट्याचे पापड सगळे बनवून तयार झालेले आहे। यापूर्वी पण तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल बटाट्याच्या पापडाचा नुसता तिखट आणि सॉल्टेड, तो पण मी लिंक देते आहे तुम्हाला वरती व्हिडिओमध्ये, ते तुम्ही बघू शकता। तर पापड आता वाळवून तयार झालेले आहे 2 दिवसानंतर, तुम्ही बघू शकता। मी तळून दाखवते आता तुम्हाला। हे पापड जसे बिबड्या फुलतात तसे फुलत नाही, पण याची टेस्ट खूप छान लागते। जे बटाट्याचे पापड आहे ते जास्त सॉफ्ट होतात एकदम आणि टेस्टी पण लागतात, तसंच हा साबुदाण्याचा अजून छान लागतो, कडक आणि कुरकुरीत हा पापड होतो। तर पापड इथे तळून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। साबुदाणा बटाटा पापडाची ही उपवासाची वर्षभर टिकणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मनीष रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशा एक छानशा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।